घशाला न खवखवणारी अगदी क्रिस्पी अळू भजी आज आपण बघत आहोत। टम्म फुगलेली ही भजी पटकन होतात आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडीनं खातात। नमस्कार, आपलं बाय संध्यामध्ये संध्या तुमचं खूप स्वागत करत आहे। आज नव्या पद्धतीने अळूची भजी ही नवीन रेसिपी तुम्हाला घेऊन आलेली आहे। अळूचे पाने आरोग्यास किती फायदेशीर आहे हे तुम्ही जाणतात। जर माहित नसेल तर व्हिडिओमध्ये कळून जाईल। आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की अळूचे पानं खाल्ल्याने घशाला आमच्या खवखवतं, तर ते होणार नाही याची खात्री मी देते। यासाठी काही टिप्स दिलेले आहेत, काही महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे, अळूची पाने कशी निवडायची हे देखील सांगितलेलं आहे। तर आपल्यातून बाय संध्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, जेणेकरून अभ्यासपूर्वक रेसिपी तुमच्या समोर येत राहतील आणि अगदी सोप्या रेसिपी असतील। तर नक्की सबस्क्राईब करा। आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला अळूची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, पुसून घ्यायची आहेत। व्हिडिओमध्ये पुढे दिसतील तसे आपल्याला चौकोनी मोठी काप करून घ्यायचे आहेत। आणि हा जो जाडसर देठ आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे, किंवा पानांच्या ज्या रेषा असतात ज्या जाडसर असतील त्या देखील काढून घ्यायच्या असतात। अळूच्या पानांमध्ये आणि या देठांमध्ये कॅल्शियम ऑक्सलेटचे स्फटिका असतात आणि ते पचवण्यासाठी लागणारे जे एन्झाईम असतात ते आपल्या शरीरात नाहीये, म्हणून आपल्या घशाला खवखवत असतं। तर अळू वडी करताना किंवा अळू भजी करताना पाने कशी निवडायची, तर त्यांचे देठ हे लालसर किंवा काळपट रंगाचे असतात आणि देठ जो असतो तो जाडसर नसतो। ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तरी देखील पानांमुळे थोडीशी खाज पकडते। आपण हे जरी पानं घेतले तर ते सुटू नये म्हणून पुढे काही घटक सांगितले ते आपण बघणार आहोत। आता बेसन 2 वाटी घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट चवीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर हिंग अर्धा चमचा घातलेला आहे, ओवा हातावरती चोळून 1 चमचा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ। आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे चिंचेचा कोळ, ज्यामुळे घशाला खाज सुटत नाही, खवखवत नाही। तर ते पाव वाटी आपण मिक्स करणार आहोत। आता सर्वात महत्वाचं, यामध्ये जे आपण ओवा आणि चिंचेचं पाणी घातलेलं आहे म्हणजे कोळ करून घातलेलं आहे, त्यामुळे घशाला खवखवत नाही, म्हणजे घशाला जी खाज सुटते ते या 2 गोष्टीमुळे नाही होत। तुम्ही जर याऐवजी लिंबाचा रस वापरू असं म्हणत असाल तर नाही होणार, तुम्हाला चिंचेचा कोळच घालायला लागणार आहे। आता थोडं थोडं पाणी ऍड करत आपण हे सारण बनवत आहोत। आणि जेव्हा पाणी जवळपास 1.5 वाटी पाणी यामध्ये मिक्स करणार आहोत, पण किती सरभरीत हवं हे आपण पुढे बघूयात। पाणी मिक्स झाल्यानंतर आपण याला छान फेटून घ्यायचंय, म्हणजे भजी कसे कुरकुरीत होतात, मस्त क्रिस्पी होऊन जातात। आणि तुम्ही बघा फेटल्यानंतर त्या पिठाचा कलर चेंज झालेला आहे, सारणमध्ये कलर चेंज होतो, हे खूप महत्वाची टिप आहे। आणि यानंतर थोडंसं कोमट तेल घातलेलं आहे, 2 टेबलस्पून मिक्स करून घ्यायचंय। सारण रेडी। आपण एकदा सारण नाही बनवलं तरी चालेल, आवडेल तेवढं जेवढं लागेल तेवढं सारण बनवलं तरी चालतं, एकदाच बनवायची गरज नाहीये। आता हे अळूचे पानं घेतलेली आहेत, सारण तुम्हाला कळत असेल किती सरभरीत आहे। अळूचे पानं यामध्ये पूर्णतः भिजवून या पद्धतीने फोल्ड करून बाजूला ठेवून द्यायचे आहेत। हे आधीच का तयार करायचंय, कारण जेव्हा आपण तेलात हे तळणार असतो तेव्हा याला प्रोसेसला वेळ लागते थोडीशी करायला, आणि आधीचा भजा करपू नये तळताना, म्हणून हे जेवढे आपण घाणा टाकणार आहोत तेवढं आधीच रेडी करायचंय। मस्त तेल तापून घ्यायचंय, तेल पूर्णतः तापल्यानंतर ही भजी यामध्ये सोडून देऊ आणि हाय फ्लेम वरती आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, कधीही भजी करताना फ्लेम हाय ठेवा, तरच ते मस्त क्रिस्पी होतात, नाहीतर मग ते क्रिस्पी होत नाही। अळूच्या पानामध्ये व्हिटॅमिन ए असतं, सी असतं, बी असतं, त्याचप्रमाणे लोह असतं, मॅग्नेशियम, पोटॅशियम असतं, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, हाडं मजबूत करतात आणि मधुमेहासाठी उत्तम पर्याय आहे। आमच्याकडे सणावाराला नेहमी अळूची भजी असतात, कारण कांदा लसूण सणावारात वापरत नाही आपण नैवेद्यासाठी, तर ही बेस्ट पर्याय आहे। आणि जे ऑलरेडी या पद्धतीने बनवत आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही स्टेप नवीन आहे, कारण ते पूर्ण टम्म फुगून जातात आणि एकदम क्रिस्पी होऊन जातात। अळू वडीपेक्षा अळू भजी ही लवकर होतात, तर त्यामुळे अळूची पानं आपण फास्ट सेवन करू शकतो। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, म्हणजे माहिती सगळं रेसिपी तुमच्या समोर येत जातील। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सगळं। धन्यवाद।